कोण नको आहे साक्षीला? जे केलं मी कर्म त्या भगवंतानीच केलं. मग तू काही वाईट कर्म करणार नाही, जे चांगलंच कर्म त्याच्या हातून घडणार. शुष्कवाद ज्या व्रता गोष्टी त्यातही वालवाग होती. होय नव्हे कपाळ पिती मिथ्याचावती करीना. ऐशिया विवादाची कथा दृष्टीनं पाहे देजदाता. मासोय करील ऐश्या वार्ता हे सर्वता घडेना. जो खरा पारमार्थिक आहे वादविवाद करत बसत नाही आणि माझ्याविषयी किती ज्ञान आहे ह्याचं प्रदर्शन सुद्धा करत. बघा, प्रदर्शन करत असताना दुसऱ्याला ज्ञान द्यायचं आहे, पात्र बघून दान द्यायचं आहे. तो जर त्याच्या ऐकण्याच्या मानसिकमध्ये जर नसेल त्याला सांगू नये. परमार्थाच्या गोष्टी अजिबात सांगू नये. उद्धव ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये. त्यामुळं श्रीकृष्ण सांगू लागले. श्रीकृष्णाचा तो लढीवाळा भक्त आहे. प्रत्येक गोष्ट भगवंतानी सांगावी आणि उद्धवानं ऐकावं. जसं कृष्णानं सांगावं आणि अर्जुनानं ऐकावं. म्हणजेच काय, सांगणाऱ्या सुद्धा पुढचं पात्र बघून दान द्यायचं. ते जर पात्र त्याचं नसेल तर त्याला परमार्थाच्या गोष्टी सांगू नये. होता शास्त्रात महावाद देता युक्तीचे प्रतिवाद. ते तन करी पक्षपात शुद्ध जाणे करी शब्द बोलिना. श्रुती स्मृतीची विरुद्ध होता देखे अतिवाद. बघा, परमार्थ याच्यामध्ये अनेक लोक असे येते की त्याला ज्ञानाचा अभिमान आहे. जिथं ज्ञानाचा अभिमान आहे तिथं तो वाद घालायला मोकळा. मला किती ज्ञान आहे आणि पुढच्याला किती, तो पुढचा किती अज्ञान आहे ह्याच्यातच तो गुरफटला. परमार्थ खुंटला, परमार्थ पुढे चालत नाही. कारण तो त्याच्यामध्ये अभिमान. बघा, वाद कोण घालतंय? जो अभिमान लोकांची ती वाद घालणार. मी ज्ञानी. अरे ज्ञानी तुला कोण म्हणलेलं आहे? तुकारामानं काय म्हणलं? पुरुषार्थ केला. कशात पुरुषार्थ केला? ज्यानं ब्रह्मज्ञान